नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। 2 दिवसाच्या सुट्टीनंतर आपण परत एकदा भेटतोय। 2 दिवस गॅप ॲक्च्युली एक्झामच्या जवळ असताना घ्यायला नव्हता पाहिजे, मात्र ठीक आहे, आपण हा भरून काढू नक्कीच। या सॅटर्डे संडेला आपण लेक्चर अपलोड केले नाही आहेत, मात्र नेक्स्ट सॅटर्डे संडे तुम्हाला बिलकुल सूट नाही आहे। तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे आणि आपण सुद्धा त्या दृष्टीने भरपूर लेक्चर्स अवेलेबल करून देऊ। ओके, तर आजच्या या लेक्चरमधून आपण महाराष्ट्रातील चालू घडामोडी ह्या एप्रिल मंथमधल्या कंप्लीट करतोय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत या सगळ्या। ओके, आणि याच्यातून बरेच तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न दिसू शकतात। तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया। तर आजची पहिली न्यूज आहे ती म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांशी संबंधित अशी न्यूज आहे ही। तर दिव्यांग म्हणजेच डिफरंटली एबल आपण इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतो। ओके, तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने काही सवलती किंवा सोयी अशा उपलब्ध करून दिल्यात, जसं की त्या विद्यार्थ्यांना जवळच्या म्हणजे त्यांना जे असलेलं महाविद्यालय आहे जवळ असलेलं, तिथंच तुम्हाला परीक्षेसाठी केंद्र म्हणून निवडता येईल। ओके, त्यांच्यासाठी परत 20 मिनिटं एक्स्ट्रा वेळ दिला जाईल एक्झाम ड्युरेशनमध्ये। ओके, आणि समजा एखादा दिव्यांग विद्यार्थी जर नापास झाला असेल परीक्षेमध्ये, तर ॲक्च्युली हे उच्च शिक्षणासंबंधित आहे। ओके, म्हणजे हे स्कूल लेवलचं नाही आहे, हे उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अशी सोय आहे की समजा जर ते नापास झाले तर त्यांना 3% गुणांच्या सवलती दिल्या जातील। ओके, मग मे बी ते 3% मार्क भेटल्यानंतर पास सुद्धा होऊ शकतात। ओके, अजून बऱ्याच सवलती देण्यात आल्यात, जसं की त्यांना स्पेलिंग मिस्टेक्स ज्या असतील त्या गृहीत धरणार नाही आहेत, व्याकरणामध्ये झालेल्या चुका ह्या पण गृहीत धरणार नाही, चिन्हे ह्याच्यामध्ये झालेले जे गुण आहेत तर ते वजा नाहीत करणार, म्हणजे मार्क त्याच्यामध्ये वजा नाहीत करणार। त्यानंतर अशा विद्यार्थ्यांना आधुनिक वेगवेगळी साहित्य उपलब्ध करून दिले जातील, जसं की त्यांना गणितासाठी म्हणून त्यांना अशी एक स्पेशल पाटी असते यूज करायला, तर ती एक्झाम ड्युरेशनमध्ये सुद्धा दिली जाईल किंवा प्रॅक्टिससाठी म्हणून पण दिली जाईल क्लासेसमध्ये। त्यानंतर आवाजाची त्यांना यंत्रणा दिली जाईल, ज्याच्यामार्फत ते वेगवेगळे त्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात। ओके, ग्लास मॅग्निफायर दिला जाईल। तर अशा वेगवेगळ्या सुविधा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतील। ओके, तर ही ती न्यूज होती। नेक्स्ट आपण बघूयात, महाराष्ट्रातील खासदार आहेत तर या सगळ्यांची संसदेमध्ये कौतुकास्पद कामगिरी झाली आहे। आता नेमकी कौतुकास्पद कामगिरी म्हणजे काय, तर एक एजन्सी आहे आपल्या इंडियाची, त्याला आपण PRS म्हणतो, म्हणजेच पार्लमेंटरी रेटिंग सिस्टीम ऑफ इंडिया। तर ही जी एक संस्था आहे तर ही देशभरातील खासदारांना नंबर्स देते किंवा रँकिंग देते त्यांच्या परफॉर्मन्सवरती। ओके, असा खासदारांचा परफॉर्मन्स म्हणजे काय की संसदेमध्ये कुठला खासदार किती प्रश्न विचारतोय, त्याची उपस्थिती किती आहे, किती टक्के प्रेझेन्सी आहे त्याची, ओके, चर्चेमध्ये सहभाग घेतो की नाही, तर या सगळ्या निकष लावून हे PRS इंडिया ही संस्था जी आहे ही सर्वेक्षण करून त्यांचा निकाल जाहीर करते आणि त्यानुसार खासदारांना क्रमवारी दिली जाते। ओके, तर याच्यामध्ये सगळ्याधिक प्रश्न म्हणजे 704 प्रश्न विचारलेत, ते म्हणजे कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार म्हणजे धनंजय महाडिक यांनी, आणि ते देशामधले 1 नंबरचे खासदार ठरलेत। ओके, म्हणजे या PRS इंडिया यांच्या रिपोर्टनुसार देशातले 1 नंबरला असलेले खासदार कोण आहेत, तर महाराष्ट्राचे कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार धनंजय महाडिक। ओके, तर हे आहेत 1 नंबरला। हा तुम्ही मुद्दा लक्षात ठेवा, कारण इम्पॉर्टंट एक्झाममध्ये येऊ शकतो। ओके, त्यानंतर 2 नंबरला आहेत 703 प्रश्न विचारलेत आणि ते म्हणजेच राष्ट्रवादीचेच नेते आहेत त्या म्हणजे सुप्रिया सुळे, तर या 2 नंबरला ठरल्यात। तर देशभरातले जे टॉप 10 खासदार आहेत तर याच्यामध्ये टॉप 9 हे महाराष्ट्रातलेच आहेत। ओके, तर 10 पैकी 9 महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्रीयन खासदार संसदेमध्ये महाराष्ट्राचं नाव पुढे नेत आहेत। ओके, आणि एकच नॉन महाराष्ट्रीयन आहेत, ते म्हणजे उत्तर प्रदेशचे खासदार आहेत, ते समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव। तर हे एक असेच फक्त नॉन महाराष्ट्रीयन खासदार आहेत, त्याच्यामुळे हे पण नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। ओके, तर हे सगळे महत्त्वाचे पॉईंट होते। ही कुठली संस्था आहे असं जर विचारलं एक्झाममध्ये, असं सुद्धा विचारू शकतात की खालीलपैकी कुठली संस्था संसदेतील खासदारांचे मूल्यांकन करण्याचं काम करते। ओके, तर ती संस्था म्हणजे पार्लमेंटरी रेटिंग सिस्टीम ऑफ इंडिया, ह्याची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली होती, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण, आपल्या राज्यामध्ये जे ऍसिड पीडित असतील तर यांना आता राज्य सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार आहे। याआधी ही अमाऊंट जी होती ही 3 लाख रुपयांची होती, मात्र आता ती अमाऊंट वाढवून 3 लाखावरून 5 लाख करण्यात आली आहे। ओके, तर हा पॉईंट पण तुम्ही लक्षात ठेवा। नेक्स्ट न्यूज बघूया,
जिल्हा परिषद या शाळांमध्ये अब्दुल कलाम कट्टा असं सुरू करण्यात आलंय किंवा असं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अब्दुल कलाम कट्टा म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर तिथं विद्यार्थ्यांसाठी आणि एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून दिला जाईल. तिथं ते पुस्तक वगैरे वाचतील, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं इंटरॅक्शन चांगल्या पद्धतीने होईल, त्यांना इंटरनेट फॅसिलिटीज दिल्या जातील. ओके, तर हा असा काहीतरी इनोव्हेटिव्ह जो कट्टा असेल, इनोव्हेटिव्ह एक ग्रुप क्रिएट केला जाईल, त्याला डॉक्टर अब्दुल कलाम कट्टा असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि याची सुरुवात सिंधुदुर्गमधून 412 जिल्हा परिषद शाळांमधून करण्यात येणार आहे. ओके, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ज्या 412 जिल्हा परिषद शाळा आहेत, तर इथून त्याची सुरुवात करण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी पर शाळा किंवा प्रत्येक शाळेसाठी 9,900 रुपयांचे अनुदान फक्त पुस्तक खरेदीसाठी मंजूर करण्यात आले. ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक शाळेला 9,900 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे. त्याच्यात ते पुस्तकं विकत घेतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकूण 412 शाळांपासून या कट्ट्याची सुरुवात होणार आहे. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. राज्यस्तरीय युवा पुरस्कार आता देण्यात येणार आहेत. तर राज्यस्तरीय युवा पुरस्कार जे आहेत हे राज्यस्तरीय पण दिले जातात, जिल्हास्तरीय सुद्धा दिले जातात. ओके, 2 कॅटेगरीमध्ये दिले जातात. आपण त्याच्याबद्दल थोडक्यात बघूया. तर राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनामार्फत हे राज्यस्तरीय युवा पुरस्कार देण्यात येतील. ओके, आणि हे ॲक्च्युली कशासाठी देण्यात येतात, तर राज्यातील युवांनी केलेल्या सामाजिक हिताच्या कार्याचा पुढाकार किंवा कार्याचा गौरव म्हणून या युवांना हे पुरस्कार दिले जातात. ओके, त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, तर याच्यासाठी म्हणून हे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. जिल्हा स्तरावर एक युवक एक युवती म्हणजे एका मुलीला एका मुलाला आणि नोंदणीकृत संस्था म्हणजे जी एक ऑर्गनायझेशन असेल, तर अशांना जिल्हा स्तरावरती दिले जातात. ओके, जिल्हा स्तरावरती जे गौरव करताना जे पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये एक सन्मान चिन्ह असतं आणि रोख अमाऊंट पण दिली जाते 50,000 रुपयांची. ओके, हे व्यक्तीच दिले जातात. आणि त्यानंतर जर राज्यस्तरीवरती आपण विचार केला तर राज्यस्तरावरती युवा पुरस्कार हे क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागानुसार दिले जातात. तर प्रत्येक विभागामध्ये एक युवक एक युवती आणि त्या विभागामध्ये असलेली एक संस्था, नोंदणीकृत संस्था, तर यांना हे पुरस्कार दिले जातात. ओके, आणि संस्थेला गौरवपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख 1,00,000 रुपये सुद्धा दिले जातात. ओके, तर हे सगळे पॉईंट व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. रायगड विकास आराखड्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता नेमकं काय झालंय, तर 604 कोटी खर्चचा हा विकासाचा आराखडा असेल, ज्याला की केंद्र सरकार सुद्धा मदत करेल. मग राज्यातले जे गड किल्ले असतील तर यांच्या दुरुस्तीसाठी किंवा त्यांच्या परत एकदा त्यांच्यामध्ये जे दुरुस्त्या करायच्या, जीर्णोद्धार करायचा, या कामासाठी म्हणून आता केंद्र सरकारने सुद्धा मंजुरी दिलेली आहे. ओके, तर राज्यामध्ये एकूण 336 गड किल्ले आहेत. त्यापैकी 40पेक्षा अधिक किल्ले जे आहेत यांना केंद्र शासनाच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून देखरेख केली जाणार आहे. आणि याच्यातील 18 किल्ल्यांचे जीर्णोद्धार कार्य राज्य शासनाने हाती घेतलेलं आहे. ओके, तर हा महत्वाचा पॉईंट आहे. याच्यासाठी बजेट अलोकेट केले 604 कोटीचं. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. आता वेब बेस्ड टॅक्सी असतात म्हणजे जे वेबसाईटवरून बुक केले जातात. वेब बेस्ड म्हणजे वेबसाईटवरून बुक केलेलं. ओके, तर वेबसाईटवरून ज्या बुक केल्या जातात जसं की उबेर आहे, ओके, ओला आहे, टॅक्सी फॉर युअर, बरेच आहेत वेबसाईट. तर अशांसाठी एक स्वतंत्र नियमावली ही महाराष्ट्र शासनानं लागू केली आहे. आणि याच्यासाठी जे नियम होते याच्यामध्ये थोड्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तर जसं की महाराष्ट्र सिटी टॅक्सी नियम हे लागू करणार आहे. ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे नियम आहेत. जसं की पहिला नियम आहे टॅक्सी स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या असतील. ओके, त्याचबरोबर ॲप आधारित टॅक्सी परवाना असा स्वतंत्र पुरवण्यात येईल. या टॅक्सीमध्ये किंवा चालकामध्ये GPS यंत्रणा असेल. त्यानंतर वाहनात मार्गक्रमण केलेले अंतर, त्यानुसार मार्ग आणि भाडं हे दर्शवणारा निर्देशक असेल किंवा एक इंडिकेटर असेल ज्याच्यामध्ये डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलंय, त्यानंतर कुठल्या रूटनी तो ट्रॅव्हल केलेला आहे, त्याचं भाडं किती होतंय, तर या सगळ्या गोष्टी दाखवणारा एक इंडिकेटर यूज केला जाईल. त्यानंतर प्रवाशांना पावती देणे हे बंधनकारक ठेवलेलं आहे. आणि पावती नसेल म्हणजे पावती 2 फॉर्मॅटमध्ये देऊ शकता, एक SMS थ्रू आणि एक पेपर थ्रू. ओके, तर ते देणं कंपल्सरीच ठेवलेलं आहे. कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाड्यांची किंमत ही सरकारकडून ठरवली जाईल. म्हणजे किती किलोमीटरसाठी किती कमीत कमी डिस्टन्स रुपीज चार्ज करायचे किंवा जास्तीत जास्त किती रुपये चार्ज करायचे हे गव्हर्नमेंट ठरवेल. ओके,
लहान, मध्यम आणि मोठ्या टॅक्सींचे वेगवेगळे रेट असतील. ओके, ज्या छोट्या टॅक्सी असतील त्यांचा रेट वेगळा असेल, थोड्याशा मोठ्या त्यांचा रेट वेगळा असेल. त्याचबरोबर या ज्या टॅक्सी असतील तर टॅक्सींच्या वरचा भाग जो आहे हा पांढऱ्या कलरचा, त्यानंतर मागील आणि पुढचा जो बंपरचा कलर असेल तो पण पांढऱ्या कलरचा द्यायला लागणार आहे. आणि त्यांच्या वाहनाच्या खालचा भाग ओके जो आहे हा पिवळ्या रंगाचा असणार आहे. तर आपण बघतोच हे सगळं, मात्र हे नियमामध्ये थोडेसे सुधारणा करण्यात आले, ते इथं पॉईंट होते. ओके, तर हे 2017 पासून 1 एप्रिल 2017 पासून हे सगळे नियम्स लागू ऑलरेडी झालेले आहेत. तर ऍक्च्युली का करण्यात आलं होतं, जे उबेर, ओला, टॅक्सी फॉर शुअर असे जे वेगवेगळे वेब बेस्ड टॅक्सीज आहेत तर यांच्याकडून वेगवेगळ्या कस्टमर यांच्याबद्दल कंप्लेंट्स करत होते, गैरसोय होतीये किंवा जादा भाडं आकारलं जातंय. तर याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचललंय. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. संरक्षण व हवाई उत्पादनाशी संबंधित हे महत्वाची न्यूज आहे आणि फॉर शुअर की हा क्वेश्चन एक्झाममध्ये दिसू सुद्धा शकतो, कारण संरक्षण व हवाई उत्पादन निर्मितीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढीसाठी महाराष्ट्राचं एक स्वतंत्र असं धोरण आखणार आहेत आणि असं धोरण आखणारा देशातला महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनलंय. त्याच्यामुळं एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आता यातून काय होणार आहे, तर राज्यात 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक सुद्धा होणार आहे. 1 लाख रोजगारांची निर्मिती होण्यासाठी मदत होणार आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत संरक्षण क्षेत्रातील जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास ज्या इच्छुक आहेत तर त्या आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुंतवणूक करतील. ओके, त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात संरक्षण आणि हवाई उत्पादन करण्यासाठी याच कंपन्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करतील. ओके, राज्यात पुणे, औरंगाबाद, नाशिक, त्याचबरोबर अहमदनगर तर या वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीस वाव देण्यात आलेला आहे. ओके, संरक्षण क्षेत्रातील महाराष्ट्राचा जो वाटा असेल हा 25% असणार आहे. ओके, म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये जेवढा GDP आपल्या FDI जो आपल्या देशामध्ये येतोय तर त्याच्यापैकी 25% हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी लावणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट आहेत. ओके, त्यानंतर याच्यामुळे काय होणार, महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणुकीसाठी संधी सुद्धा वाढणार आहेत. ओके, तर ही सगळ्यात महत्त्वाची न्यूज होती. पुढची न्यूज बघूया आपण. बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्यासाठी ह्यांचं जे स्मारक आहे हे उभारण्यासाठी सगळ्यांनी एकमताने होकार दिलेला आहे आणि ते विधेयक सादर करून ते पास सुद्धा झालेलं आहे. तर विधेयक सादर कुणी केलं होतं, तर राज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक सादर केलं होतं आणि याला सर्व नेत्यांनी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दाखवला. ओके, महापौरांच्या बंगल्याच्या 11,551 चौरस मीटर जागेमध्ये हे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभा करण्यात येईल. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ही महत्वाची न्यूज आहे, ही एक अपॉइंटमेंट आहे आणि मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर वायुनंद. ओके, तर डॉक्टर वायुनंदन यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे आधी ॲक्च्युली यांची निवड जी करण्यात आली आहे ही दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. त्याआधी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक होते. ओके, तर हे महत्वाची न्यूज आहे की त्यांना आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपदी निवड करण्यात आली आहे. ओके, याच्या आधीचे कोण होते समजा जर विचारलं एक्झाममध्ये, त्यांचं नाव आहे डॉक्टर माणिकराव साळुंके. यांनी 2016 राजीनामा दिला होता, त्याच्यापासून ते पद रिक्त होतं आणि राज्यपाल आपले जे आहेत तथा कुलपदी म्हणजेच विद्यासागर राव तर यांनी या नावाची म्हणजे डॉक्टर वायुनंदन यांच्या नावाची घोषणा केली. ही न्यूज महत्वाची आहे कारण हा प्रश्न एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकतो यांच्याशी संबंधित आणि यांचं रिसेंटलीच निधन झालेलं आहे आणि ते व्यक्ती म्हणजे जांबुवंतराव धोटे. तर जांबुवंतराव धोटे यांचं रिसेंटली निधन झालंय. हे एक माजी खासदार होते, त्यांचा वेगळा विदर्भ व्हावा याच्यासाठी एक ते कट्टर नेते होते ज्यांना वेगळा विदर्भ व्हावा असं वाटतंय. तर त्यांचं 18 फेब्रुवारी 2017 हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि वेगळ्या विदर्भाच्या आंदोलन करण्यामध्ये त्यांचा पुढाकार असायचा. त्यांना विदर्भाचा सिंह अशी सुद्धा पदवी देण्यात आली आहे. ओके, कारण त्यांची भाषणं एकदम भारदस्त अशी भाषणं होती, त्याच्यामुळे त्यांना विदर्भाचा सिंह अशी उपाधी देण्यात आली होती. ओके, धोटे हे यवतमाळचे 5 वेळा विधानसभेवर निवडून गेले होते यवतमाळमधून. ओके, तर हे सगळे पॉईंट महत्वाचे होते. तर अशा प्रकारे आपण सगळेच्या सगळे महाराष्ट्राचे संबंधित जे करंट अफेअर होते एप्रिल मंथमधले ते कंप्लीट केलेले आहेत. अशाच प्रकारे आपण
एप्रिल महिना जसा कंप्लीट केला तसाच मे महिना सुद्धा कंप्लीट करणार आहे आणि तुमच्या एक्झामच्या आधी करणार आहोत. तर मेचा आता सेकंड वीक होत आलाय, तर आपण फर्स्ट वीकचं करंट अफेअर मेचे लवकरच अपलोड करूयात. ओके, आणि अशा प्रकारे आपण मे सुद्धा कंप्लीट करू. आपण फेब्रुवारी मंथ पण कंप्लीट केलेलं आहे, मार्च पण कंप्लीट केलेलं आहे आणि फेब्रुवारीपर्यंतचे एक जे करंट अफेअरचे लेक्चर आहे जे तुम्हाला राईट हँड कॉर्नरवरती दिसल ते लेक्चर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. एक्झामच्या 4 महिन्यापर्यंतचे करंट अफेअर एकदम तुम्हाला त्या झोनमध्ये असतात एक्झाममध्ये येण्याच्या. तर तुम्ही 4 महिन्यापासूनचे जे करंट अफेअर आहेत हे करायचेच आहेत, कारण ते एक्झाममध्ये 100% येतात. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जानेवारीपासूनचे सगळे करंट अफेअर कंप्लीट करा. इथं राईट हँड कॉर्नरला जी लिंक आली आहे तिथून तुम्ही विजन करंट इश्यूजमध्ये येऊन तुम्ही सगळी प्लेलिस्ट बघून घ्या. ओके, प्रत्येक एकूण एक लेक्चर सगळेच्या सगळे महत्त्वाचे आहेत. ओके, तर सगळे लेक्चर्स बघून घ्या आणि बाकीचे लेक्चर्स पण अपलोड केलेले बघा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.